सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शेतकऱ्यांना न्याय। शिरपूर शिंदखेडा तालुक्याच्या प्रश्नासाठी शिवसेना उभाठ्याचा जोरदार मोर्चा, प्रशासनाला निवेदन सादर। शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने शिरपूर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाला मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। चोपडाजीन येथून प्रारंभ झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चा दरम्यान सहभागी कार्यकर्त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक झळकत होते। बेरोजगारांना रोजगार द्या, शेतीसाठी दिवसा वीज पाणी द्या, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, पीक नुकसानीची तात्काळ भरपाई करा, पीक विमा त्वरित मंजूर करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी इंधन दरवाढीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे मोर्चेकऱ्यांनी नमूद केले। शासनाने तातडीने इंधन दर कमी करून महागाईवर नियंत्रण आणावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रांताधिकारी शरद मंडलिक यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। प्रशासनाने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावेळी तहसीलदार महेंद्र माडी देखील उपस्थित होते। सदर मोर्चा शिवसेना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी उपजिल्हा तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हा संघटक राजू टेलर, उपजिल्हा समन्वयक अभय भदाणे, शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले, शिरपूर शहर प्रमुख अनिकेत बोरसे, दोंडाईचा शहर प्रमुख शैलेश सोनार यांच्यासह शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोर्चामुळे तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत जनतेचा वाढता रोष अधोरेखित झाला असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे। आज शिरपूर आणि शिंदखेडा दोघं ठिकाणचे शेतकरी, तरुण, बेरोजगार यांचा निषेध मोर्चा आम्ही उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयावर काढतोय। त्याच्यामध्ये आम्ही सरकारचा निषेध म्हणून बैल घेण्याची पण ऐपत शेतकऱ्यांकडे नाहीये, म्हणून आता या बिना बैलगाड्याचं गाडं आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे घेऊन जाणार आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांना वीज 10 ते 12 तास वीज मिळायला पाहिजे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना महागाईपासून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, महागाई नियंत्रणात आणली गेली पाहिजे। डिझेल, पेट्रोल, नंतर आरोग्य सेवा, शिक्षण या सगळ्या महाग झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे। आणि जी कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी ही फसवी आहे। ज्या पद्धतीने पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने कर्जमाफी केलेली आहे त्या पद्धतीने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। आणि जे तापी नदीमध्ये जे पाणी म्हणजे वाहून जातं, आता पाणी भरपूर आहे पण ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचत नाही। ते दोघं या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत शिरपूरचे आणि शिंदखेड्याचे यांनी दोघांनी प्रयत्न करून ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवलं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत।